विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या जनरलच्या पिरियडला आपण भारतीय शेतीचं स्वरूप या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर भारतीय शेतीचं स्वरूप पाहत असताना अनेक मुद्द्यांचा विचार करावायचा आहे. जर भारतीय शेतीचं स्वरूपाचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की भारतीय शेतीचं स्वरूप हे दुहेरी पद्धतीचं आहे. भारतीय शेती काही भागांमध्ये अतिशय मागासलेल्या पद्धतीने होत आहे आणि काही भागामध्ये ती आधुनिक पद्धतीने केली जात आहे. अगदी निर्यातीसाठी सुद्धा उत्पादन तेथे केले जात आहे. तेथील शेतकरी हा विदेशात शेतकरी मेळाव्यानं उपस्थित राहत आहे. त्याचप्रमाणे जी प्रसार माध्यमं आहेत, रेडिओ, टी व्ही, वृत्तपत्र, शेतकरी मासिक, त्याचप्रमाणे नेटवरून तो बरीच अशी माहिती सर्च करत आहे आणि आपल्या शेतीमध्ये आधुनिक प्रकाराने उत्पादन करून ते उत्पादन परकीय राष्ट्रात निर्यात कसं होईल याचा विचार करत आहे. तर अशा रीतीने दुहेरी स्वरूप शेतीत बघावयास मिळतं. तर भारतीय शेतीचं स्वरूप पाहत असताना काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जमिनीची मालकी आणि उत्पादन. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात जमिनीच्या मालकी संदर्भात जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी पद्धत अस्तित्वात होती आणि यामध्ये बरीच अशी स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही पद्धत टिकून होती आणि हा जो जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी पद्धतीमुळे निर्माण झालेला मध्यस्थ वर्ग होता, यामुळे जो तिथे शेती कसणारा वर्ग होता त्याचं शोषण मोठ्या प्रमाणावर होत होतं. तर ते टाळण्यासाठी सरकारने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कायदे केले, अनेक उपाय योजले, परंतु तरीसुद्धा कायद्यातील पळवाटांचा अवलंब करूनसुद्धा अनेक लोकांनी त्या जमिनी कुळांच्या ताब्यात जाऊ दिल्या नाही. जो शेतकरी कसणारा वर्ग आहे त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. आणि आज जर विचार केला तर आजसुद्धा कोर्टामध्ये अनेक प्रकरणे अशी प्रलंबित आहे की कुळ कायद्यात अडकलेल्या जमिनी आहेत आणि त्यामुळे भारतातील बरीच अशी जमीन अजूनसुद्धा मागासलेली आहे असं आपल्याला दिसून येतं, कारण ती कुळ कायद्यामध्ये अडकलेली आहे. तर अशा रीतीने अजूनसुद्धा जमिनीच्या मालकीचा प्रश्न हा सुटलेला नसल्यामुळे अनेक एकर जमीन ही कुळकायद्यात अडकलेली आहे आणि त्यामुळे त्या जमिनीचं स्वरूप हे अजूनही आपल्याला मागासलेलं दिसून येतं. दुसरा मुद्दा आहे सावकारी पद्धत आणि ग्रामीण कर्जबाजारीपणा. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जर शेतकऱ्याला कर्जाची गरज पडली तर त्याला सावकाराकडेच जावं लागत होतं आणि त्या काळात राष्ट्रीयकरणापर्यंत, व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणापर्यंत शेतीला बँकासुद्धा कर्जपुरवठा द्यायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराशिवाय पर्याय नव्हता आणि शेतकरी वर्ग हा अज्ञानी, अशिक्षित होता. सावकार काय लिहितो आहे, किती व्याजदर आखत आहे, आपण दिलेली कर्जाचा हप्ता आपण परत केलेला त्याने नोंद केली का नाही, हे सुद्धा शेतकऱ्याला वाचता येत नव्हतं आणि याचा फायदा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर घेत होता. आणि म्हणून शेतीला कर्जपुरवठा करता यावा हा एक उद्देश अनेक उद्दिष्टांमध्ये, व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणामध्ये जी काही उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांमध्ये शेतीला कर्जपुरवठा करता यावा हा एक उद्दिष्ट होतं आणि या उद्दिष्टाने सुद्धा व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि शेतीला कर्जपुरवठा करण्यात येऊ लागला. पण आजही ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भाग आपल्या बँकेत न जाता जर त्याला कर्जाची गरज पडली तर तो गावातल्या एखाद्या सावकाराकडे, एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडे किंवा उसने पैसे देणाऱ्या व्यक्तीकडे जातो आणि कर्ज घेतो आणि या व्यक्तीकडून त्याचं शोषण मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक लोक असेही करतात, समाजात आपण ऐकत असतो, वाचत असतो की एखाद्या व्यक्तीला ते छोटं कर्ज देत राहतात आणि शेतकऱ्याच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन त्या कर्जाची नोंद ते करत नाही किंवा याने कर्ज परत केलं याची नोंद ही पूर्णपणे केली जात नाही
आणि हळूहळू रक्कम वाढू देतात आणि रक्कम वाढली की शेतकऱ्याला म्हणतात की तुझी आता एवढी रक्कम झाली आहे, तू पैसे परत कर. सारखा त्याच्या मागे तगादा लावतात. नाहीतर त्याला सांगतात की तुझ्या जमिनीतला काही भाग आम्हाला त्याच्या बदल्याने. त्या शेतकऱ्याला जमीन कमी असून सुद्धा त्याच्यापुढे पर्याय नसतो, पैसे नसतात आणि शेवटी तो आपल्या जमिनीतला काही भाग त्या व्यक्तीला देऊन देतो. आणि यामुळे सुद्धा जमिनीचं तुकडीकरण होतं, जमीन लहान बनते आणि याचा त्या कृषी उत्पादकतेवर परिणाम होत असतो. आणि जमीन जेवढी लहान तेवढी ती आधुनिक पद्धतीने करता येत नाही आणि शिवाय शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होऊन त्याचं दारिद्र्यामध्ये वाढ होत असते. म्हणजेच सावकारी पद्धत जरी नष्ट करण्यासाठी सरकारने कायदे केले तरीसुद्धा अप्रत्यक्षरित्या आजही ग्रामीण भागामध्ये सावकारी पद्धत टिकून आहे आणि त्यामुळे सुद्धा शेतीचं तुकडीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि शेती मागासलेली राहिलेली आहे. तिसरा मुद्दा आहे श्रमिकांचे कृषीवरील अति अवलंबित्व. तर औद्योगिकरणाचा अभाव, प्रशिक्षणाचा अभाव, तसंच रोजगाराच्या इतरत्र संधी उपलब्ध नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. यामुळे भारतातील बरेच असे शेतकरी हे शेतीवरच अवलंबून आहे. आणि ग्रामीण भागातील श्रमिक जे आहे ते औद्योगिक कामगारांप्रमाणे संघटित नसतात. त्यांची सौदाशक्ती ही कमकुवत असते आणि म्हणून त्यांना मजुरीसुद्धा कमी मिळते. आणि ग्रामीण भागामध्ये शेतीवरती सगळे मजूर अवलंबून असल्यामुळे शेतकरी वर्ग या गोष्टीचा फायदा घेतो, कारण त्याला कमी रोज दिला तरीसुद्धा चालतं, त्याला दुसरे मजूर मिळणार असतात. त्याचप्रमाणे उत्पादनात भांडवलप्रधान तंत्राऐवजी श्रमप्रधान तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर अशा रीतीने ग्रामीण भागातील श्रमिकांना मजुरी कमी मिळत असल्यामुळे, रोज कमी मिळत असल्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी राहतं आणि त्यांचा राहणीमानाचा स्तरसुद्धा कमी राहतो आणि त्यामुळे त्यांची उत्पादकताही कमी असते. चौथा मुद्दा आहे भारतीय शेतीच्या स्वरूपाचा परंपरागत उत्पादन पद्धतीचा वापर. तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात कृषी उत्पादनासाठी मानवी श्रम, पशुश्रम, मान्सून पर्जन्यावरील अवलंबित्व, तर या परंपरागत पद्धतीचा वापर केला जात होता आणि त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होत नव्हती. मात्र हरित क्रांतीनंतर बरेच असे बदल झालेले आहे. आधुनिक पद्धतीने शेती होऊ लागलेली आहे. पण तरीसुद्धा आजही 50% जमीन भारतातील कोरडवाहू आहे. तर या कोरडवाहू जमिनीमध्ये उत्पादन हे वर्षातून एकच घेतलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी दारिद्र्यात फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेथे परंपरागत पद्धतीनेच उत्पादन केलं जातं, कारण तो भाग मागासलेला राहिलेला आहे आणि म्हणून तिथे परंपरागत पद्धतीनेच उत्पादन हे केलं जात असतं. पुढचा मुद्दा आहे पीक उत्पादनात अनिश्चितता आणि अस्थैर्य. तर भारतीय शेतीचं स्वरूप आजही मान्सूनवरील जुगाराचं आहे, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारं आहे. एकूण शेतजमिनीपैकी 50% जवळजवळ 40 ते 50% शेतजमीन ही जलसिंचनाखाली आली आहे. पण तरीही आजही 50 ते 60% जमीन कोरडवाहू आहे आणि ही निम्मी जमीन मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेती निसर्गावर आधारित आहे आणि त्यामुळे पर्जन्यवृष्टी जर वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात झाली नाही तर कृषी उत्पादनात घट होते. कृषी उत्पादन हे योग्य येत नाही आणि याचा परिणाम किंमत पातळीवर होत असतो. तर अशा रीतीने पर्जन्याने, हवामानाने योग्य साथ दिली नाही तर कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ पडतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य निर्माण होतं आणि याचा परिणाम परत पुढच्या वर्षीच्या उत्पादनावर होतं, कारण शेतकऱ्याच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तो शेतीत लावू शकत नाही. पुढचा मुद्दा आहे विविधता व सामान्यीकरणाची समानता. विविधता आणि सामान्यीकरणाची समस्या. तर भारतीय कृषी क्षेत्राच्या स्वरूपात एकरूपता आणि सामान्यीकरणाचा अभाव हा दिसून येतो.
भारत हा खंडप्राय देश आहे. अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक जाती, अनेक संस्कृतीप्रमाणेच जमीन, हवामान, पर्जन्यवृष्टी, जमिनीची पीक उत्पादन करण्याची क्षमता, जमिनीत असलेल्या घटकांची उपलब्धता, नद्या, पर्वतरांगा इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. ही विविधता जशी राष्ट्रीय पातळीवर आहे तशीच ती स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर पण आहे. आणि या विविधतेमुळे संपूर्ण देशासाठी एकच एक कार्यक्रम आखता येत नाही. कारण भारत हा खंडप्राय देश आहे. काही ठिकाणची जमीन ही सुपीक आहे, काही ठिकाणची जमीन ही अतिशय नापीक आहे आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी एकच एक कार्यक्रम आखता येत नाही. आणि कसं होतं, एखादा विकास कार्यक्रम एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात यशस्वी झाला तरी तो दुसऱ्या राज्यात किंवा जिल्ह्यात यशस्वी होईलच असे नाही. आणि महत्त्वाचं असं होतं की आपण पाहतोय की एकच एक कार्यक्रम सर्व ठिकाणी राबवता येत नाही. तर बऱ्याच वेळा असंही होतं की राज्य जरी एकच असलं तरी त्या राज्यातील काही भागामध्ये जमीन चांगली, काही भागामध्ये जमीन अतिशय खराब असते. मग अशा वेळेला एकाच राज्यामध्ये वेगवेगळं धोरण वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी कसं राबवायचं हाही प्रश्न पडतो. आणि त्यातल्या त्यात जे भाग जरी सधन असले तरी ते सुद्धा आमची जमीन नापीक आहे अशी ओरड करत असतात की डोंगर आहे. एवढंच नाही तर एकाच तालुक्यात सुद्धा काही भागामध्ये जमीन ही चांगली असते तर काही ठिकाणी ही डोंगराळ असते. तर अशा रीतीने एकच एक कार्यक्रम हा सर्व ठिकाणी लावता येत नाही. म्हणजेच कृषी उत्पादकतेसाठी जे विकासात्मक धोरण राबवायचं आहे तर ते विकासात्मक धोरण राबवण्यात अनेक अडचणी ह्या येत असतात. तर अशा रीतीने भारतीय शेतीचा विकासाचा प्रयत्न करायचा म्हटलं तरीसुद्धा कृषी क्षेत्रात विविधता असल्यामुळे ते प्रयत्न तेवढे पाहिजे तसे सफल हे होत नाही. कारण शेती हा भाग असा आहे की तो एका राज्यात किंवा जिल्ह्यात यशस्वी झाला तरी दुसऱ्या ठिकाणी तो यशस्वी होईलच असं नाही आणि प्रत्येक वेळेलाच यशस्वी होईल असं नाही. काही वेळेला निसर्ग साथ देतो, काही वेळेला निसर्ग साथ देत नाही. तर जरी आपण आता हे मुद्दे पाहिले तरी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. तो मुद्दा आपल्या याच्यात PPTत टाकायचा राहिलेला आहे. तो 7वा मुद्दा आहे की भारतीय शेतीच्या स्वरूपाचा जर विचार केला तर भारतीय शेतीचं स्वरूप हे दुहेरी दिसून येतं. आपण एकीकडे म्हणतोय की भारतीय शेती ही बरीच अशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 50% जमीन ही कोरडवाहू आहे. मानवी श्रमाच्या सहाय्याने, पशुश्रमाच्या सहाय्याने सुद्धा शेती अनेक ठिकाणी केली जात आहे. असं असलं तरीसुद्धा भारतातील काही शेतकरी सधन पद्धतीने, आधुनिक पद्धतीने शेती करत आहे. त्यासाठी ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. निर्यातीसाठी ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. तर मागासलेल्या स्वरूपाबरोबरच आधुनिक स्वरूपसुद्धा आपल्याला शेतीचं त्यामुळे दिसून येत आहे. कारण बरीच असा शेतमाल हा विदेशामध्ये सुद्धा निर्यातीसाठी पाठवला जात आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या उद्योगांनासुद्धा हा माल पुरवला जात आहे. आणि त्यामुळे शेतीवर आधारित अनेक उद्योग जे आज आपल्याला चालू असलेले दिसत आहेत, त्यात साखर उद्योग असो, कापड उद्योग असो, तेल उद्योग असो, बेकरी उद्योग असो, मसाला उद्योग असो, अन्नप्रक्रिया उद्योग असो, हे जे सगळे आपल्याला यशस्वीरीतीने चालू असलेले दिसत आहेत ते केवळ शेतीमुळेच. म्हणून आपल्याला पूर्णपणे असंही म्हणता येणार नाही की भारतीय शेतीचं स्वरूप हे परंपरागत आहे, मागासलेलं आहे. तर ते दुहेरी स्वरूप दिसून येत आहे. मागासलेल्या पद्धतीनेही काही ठिकाणी शेती केली जाते आणि काही ठिकाणी आधुनिक पद्धतीने सुद्धा शेती केली जाते आहे.